अरे चोर चिट्टर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई। कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ मुंबई में बैठे है भाई, कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ मुंबई में बैठे है भाई। वसईत पोलिसांच्या दादागिरी विरोधात एक मोर्चा काढण्यात आला होता। वसई पश्चिमेला जे माणिकपूर पोलीस स्टेशन आहे त्या पोलिसांची मोठ्या प्रमाणावर दादागिरी आहे असा आरोप करत सर्व पक्षांनी जे धरणे आंदोलन केलं होतं आणि त्याने वसई पश्चिमेच्या साईडला जे डीसीपी ऑफिस आहे त्या डीसीपीच्या ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन केलं होतं। जवळपास 3 ते 4 तास आहे की यांनी चक्क रस्त्यावर ठिया बसून हे आंदोलन केलं होतं। पोलीस यंत्रणा आपल्या मनमानी कारभार करते आणि जनता विरोधी कार्यपद्धतीचा हा निषेध करण्यासाठी मोर्चा करण्यात आला होता। यामध्ये प्रामुख्याने 2 कारणं सांगितली जातात की एक चावीवाला होता मोहम्मद अन्सारी, याला पोलिसांनी जे आहे मोठ्या प्रमाणावर 20 रुपयासाठी मारहाण केली होती आणि असा इतक्या मारहाण केली होती त्या नाकाला देखील मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आणि डोळ्याला देखील दुखापत झाली होती। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये जे सुप्रसिद्ध फेमस आहे यूट्यूबकर ध्रुव राठी यांचा एक व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे एक वकील आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता। या वकिलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस कुठेतरी मनमानी करतात आणि त्यांच्या मनमानीला चाप घालण्यासाठी जे आहे की अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता। कारण पहिल्या प्रकरणामध्ये आहे पोलिसांनी मारहाण केल्या प्रकरणात पोलिसांवर कारवाई केल्याचं देखील बोललं जाते। आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागणार आहे। अखेर पोलिसांची मनमानी थांबावी हीच यामागची भावना आहे। आंदोलनकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। गुन्हे आहे त्या गुन्ह्यामध्ये जे कलम लावणं आवश्यक आहे ते कलम लावलं गेलं पाहिजे आणि जर खोटा गुन्हा जर 307 आणि खोटा गुन्हा जर बनसोडेंवर दाखल झालेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात तो मागे घेतला पाहिजे। वरिष्ठ अधिकाऱ्याला ते अधिकार आहेत ते मागे घेतले पाहिजेत। सीपीनी प्रशासनाने येऊन इथे जनतेशी संवाद प्रश्नावर साधला पाहिजे आणि आपल्या अधिकाऱ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे की ह्या स्वतंत्र देशामध्ये पोलीस यंत्रणा ही जनतेसाठी आहे आणि म्हणून जनतेसाठी असलेली यंत्रणा जनताभिमुख असली पाहिजे ही आमची मागणी आहे। नाही, हुकुमशाही जी चाललेली आहे ती आम्ही चालू देणार नाही। सर्वसामान्य माणसाने कसं वागायचं काय करायचं हे पोलिसांनी ठरवायचं का? आम्हाला काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? वकिली आदेश बनसोडे आहेत त्यांनी समाज माध्यमावरती जी पाठवलेली आहे पोस्ट पाठवलेली आहे ती कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। अनेकांनी ती व्हायरल केली आहे। मग एवढ्या सगळ्या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का? आणि आम्ही काय पाठवायचं किंवा काय पाठवू नये आम्हाला जे वाटतं हे अशा प्रकारे अन्याय चाललेला आहे, ही परिस्थिती आज भारतामध्ये आहे, त्याविषयी आम्ही लोकांना सांगू नये। तर त्याकरता या बाबतीत जो त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि विशेष करून सर्वसामान्य माणसांना जो काही त्रास होत आहे हे एक उदाहरण आहे की एका दुकानदार त्या ठिकाणी मारलं गेलं, पण अनेक असे गुन्हे घडत आहेत आणि चावीवाल्याला मारलं गेलं आणि अनेक अशा घटना घडत आहेत की सर्वसामान्य माणसाला त्याकरिता बळी पडावं लागतं। अक्षरशः त्यांच्यावरती अन्याय होतोय, त्या अन्याय आम्ही पुढे चालू देणार नाही। आज पोलिसांच्या दादागिरीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने हे आंदोलन आज वसई तालुक्यामध्ये सुरू आहे। वसईतील जनता शांतताप्रेमी जनता आहे। त्या शांतताप्रेमी जनतेला जर त्यांनी चिडवलं चवताळवलं तर काय होऊ शकतं हे 2009 साली इथल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। जनआंदोलन समिती निर्माण झाली होती आणि त्या जनआंदोलन समितीने इथली दादागिरी मोडून काढलेली। याच्या आधी 80च्या दशकामध्ये हरित वसईचं आंदोलन उभं राहिलेलं, त्या हरित वसईने सुद्धा खूप मोठी अशी क्रांती घडवून वसईमध्ये शांतता प्रस्थापित केलेली। पुन्हा एकदा वसईमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि याच्या विरोधात वसईकर जनता ही पुन्हा उभी राहते आहे। त्याची आम्ही सुरुवात आज इथे करत आहोत। मुद्दा असा आहे की ज्या ध्रुव राठीची पोस्ट कोट्यावधी लोकांनी बघितलेली आहे ती ध्रुव राठीची पोस्ट आदेश बनसोडेंनी मी सुद्धा अनेक ठिकाणी व्हायरल केलेली आहे। परंतु कोणाच्या तरी मनामध्ये त्या आदेश बनसोडेविषयी अडी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर फिर्याद दाखल केली आणि त्याच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेलेला आहे। त्याच वेळेला या वर्तमानपत्रामध्ये बघा किती आचारसंहितेचा भंग झालेला आहे, त्याच्यावर कोणी लक्षच देत नाहीये। या देशामध्ये गृहमंत्र्यापासून पंतप्रधानापासून रोज क्षणाक्षणाला आचारसंहितेचा भंग करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार आहेत? निवडणूक आयोग तेव्हा कधी बघणार आहेत? आमची मागणी अशी आहे ज्या पद्धतीने ह्या राजू मानेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आता तो त्यांना सेटलमेंट करण्यासाठी बोलवतोय, तुम्ही या आम्ही गुन्हा मागे घेतोय।
नो सेटलमेंट. राजू माने सस्पेंड झालाच पाहिजे, डिसमिस झालाच पाहिजे. जनाजों के बाराती ये हिटलर के साथी, जनाजों के बाराती पूछते नहीं नशा को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. अरे गलती करोगे आहे भरोगे, गलती करोगे आहे भरोगे, कभी तो जमाना नहीं रे भाई. अरे चोर चिट्टर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई. चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई. चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े सेटर बैठे है भाई. कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ बम्बई में बैठे है भाई. कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ बम्बई में बैठे है भाई. कुछ दिल्ली में बैठे है भाई, कुछ बम्बई में बैठे है भाई. लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे, राम रहीम तो अपनी जगह पे, रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई. कौन बैठे हैं? झोलर. कौन बैठे हैं? अभी ये झोलर कितने तरह के होते मालूम है क्या आपको? अभी ये जो आयुक्त में जो बैठे हैं वो भी झोलर ही है, और जो पाकिट मार जो रहता है वो एक झोलर है. और सबसे बड़ा झोलर है जो हमको ये आश्वासन दे रहा है वो नरेंद्र मोदी. उसने तो 10 साल में पूरा देश की वाट लगा दिया, तो वो एक सबसे बड़ा झोलर है. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, वे नेट पे बैठे हैं भाई, जम्मू जेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, हैप्पी गेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, हैप्पी गेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, हैप्पी गेट पे बैठे हैं भाई. वे साइबर के सेठ है भाई, वो सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग है भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई. सिलिकॉन के लाली में भाई, सिया राम का मर गए भाई. सिलिकॉन की लाली का मालूम है क्या? अमेरिका में है, अमेरिका से हल्ले बोल रही है. अरे हमारे देश में भी जरा 26 किलो होगा ना, 26-11 होगा. अरे उसके बदले में बोलने वाला नहीं आपको मालूम है. वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जम्बू जेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई. वे साइबर के सेठ है भाई, वो सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई.